छत्रपती झाले तरी त्यांनी छावणीत कधी स्वतःला मावळ्यांपेक्षा कमी लेखले नाही. ते सतत मावळ्यांसोबतच जेवायला बसत. कधी त्यांचा वेगळा डामडौल नसेल. आजकालच्या नेत्यांनी महाराजांसारखा एक जरी सकून अंगीकारला तरी सर्वांच्या भल्याचे होईल. शिवचरित्रातून आपण काय बोध घेतला पाहिजे तर आपण आता पाहूयात. स्वाभिमान, संवाद, सर्वोत्तम राजनीती. सर्वोत्तम राजनीतीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे औरंगजेबाच्या कैदेतून सुटणे व तेही रक्ताचा एकही थेंब न सांडता हा जागतिक राजनीतीचा एक अतिउत्तम उदाहरण आहे. संवाद, करुण. राज्यकर्ता कधीच व्यापारी प्रवृत्तीचा नसावा, मातृहृदयी असावा हे शिवसूत्र होते. राज्यकर्ता सेवक असतो व ह्या सेवेचा कधी मोबदला नसतो असे महाराजांचे म्हणणे होते. स्त्रियांचा सन्मान, काळाचा पुढचा विचार, मानवतावाद, गुणवत्ता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणूस म्हणूनच जगा. तुम्हाला निसर्गाने मानवाचा अतिश्रेष्ठ जन्म दिला आहे. त्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने माणूसपणाचेच आचरण व प्रदर्शन केले पाहिजे. महाराजांना आपण पौराणिक कथांमधील चमत्कार करणारे देव नाही तर आदर जीवनातील जगण्यासाठी वास्तववादी प्रेरणास्त्रोत म्हणून वंदन करावे. मित्रांनो, खरं सांगू तर शिवचरित्र हे अथांग सागर व आभाळासारखे न संपणारे अतिव्यापक आहे. त्यातील निवडक संदेश मी या ठिकाणी आपल्याला सांगितले. पण शिवचरित्र वाचून आपण महाराज होऊ की नाही हे तर कदाचित शक्य नाही. परंतु शिवचरित्र वाचून आपण मावळे होऊ शकतो हे तर खरं आहे. शिवरायांचे मावळे. समानता, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता मानणारे, आचरणारे मावळे. तर चला आम्ही प्रत्येक जण शिवरायांचा मावळा होऊन स्वराज्य भारत शिवमय करूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद चारवार. मित्रांनो, माहिती आहे